तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर चला आता खूप दिवसांनी आता थोडासा बाहेरचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. म्हणजे एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, तिकडचं तुम्हाला मी म्हणजे थोडाफार क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्या आधी आम्ही गेलो होतो रेहा हिरण्याच्या आजी आजोबांकडे. त्या दोघींना भेटायचं होतं आजी आजोबांना. आणि त्याच्यानंतर येताना थोडं मेडिकलमध्ये काम होतं ते केलं. आणि त्यानंतर मग नेक्स्ट डेची ही क्लिप आहे. नेक्स्ट डेला मग थोडं माझं घरातलंच रुटीन चालू होतं. मुली पण ट्युशनला वगैरे गेलेल्या. आणि त्यानंतर मग घरातली जी पण आपली बेसिक रोजची काम, मुलांना जरी सुट्ट्या असल्या तरी आपल्याला असतात का हो सुट्ट्या? नसतात. आपल्याला आपली रोजची कामं ती कंप्लीट करायलाच लागतात. आणि आपल्याला स्वतःला चैन पडत नाही की घरातलं कुठचं एका दुसरं काम राहिलं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे इथे आणून ठेवायचं आहे, ते घेऊन यायचं आहे, ते सगळं ते धावपळ आपली चालूच असते. भले मुलांना सुट्टी असल्या तरी आपल्याला सुट्टी नसते. मग ते वर्किंग वुमन असू दे किंवा घरातून काम करणाऱ्या किंवा हाऊसवाईफ असू दे, कोणी असू दे. तर ना आज आहे ना मुलींना स्नॅक्ससाठी आहे ना मी एक वेगळा पदार्थ बनवला होता. ॲक्च्युली तो हेल्दी व्हर्जनमध्येच होता. जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्याच्यामध्ये कलोंजी, कसुरी मेथी, मीठ एवढंच टाकलेलं आणि पीठ मळून मग त्याचे जे उभे स्लाईस असतात ते फ्राय करून घेतलेले. लाटल्यानंतर म्हणजे उभे स्टिकसारखं मी कट केलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी त्याला फ्राय केलेलं आणि ते सॉससोबत त्यांना मी खायला दिलेलं. कारण घरामध्ये असल्यावरती मुलींना जब स्कूल असते ना तेव्हा मस्त टेन्शन नसतं की बाबा चला टिफिन दिला झाला का, नंतर संध्याकाळी आला नाश्ता केला, रात्री जेवला. पण आता सुट्टी आहे तर त्यांना अजूनच भूक लागते. त्याच्यामुळे मग मी असं हेल्दी व्हर्जनमध्ये मी त्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी मी सांगितली ती नक्की ट्राय करून बघा. खूप यम्मी आणि टेस्टी असं लागतं. कमी तेलामध्ये पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर टिश्यू पेपरमध्ये ते ऑइल ॲब्सॉर्ब होतं सगळं. तर बघा आता इथे मी सगळं त्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर बघा हा पण आजचा दिवस माझा इथे संपला होता. रात्रीच्या मस्तपैकी उटा वगैरे क्लीन करून मस्त गॅस वगैरे घासल्यानंतर कुठे ती मनाला शांतता भेटते ना ती वेगळीच असते. मग रात्री थोडंसं सामान घ्यायचं होतं. देवाचं अगरबत्ती तेल वगैरे संपलं होतं. म्हणून बोलले की चला आपण ते घेऊन येऊया, कारण मग दिवसभरात लक्षात राहत नाही. मिस्टर ऑफिसला गेले की मग तेही राहून जातं. त्याच्यामुळे मग आठवण आली आहे तर आपण घेऊन येऊया, कारण डेली करत केलं की मग ते राहूनच जातं. तर हा जो शॉप आहे, शॉप नाही म्हणता येणार, म्हणजे असं मोबाईल व्हॅन आहे. त्या व्हॅनमधूनच आम्ही माझं जे देवाचं जे पण माझं पूजेचं सामान लागतं ते आम्ही इथूनच घेतो. आणि काय म्हणता रात्रीचं जे आपण फिरतो, रात्रीचं जे आपण म्हणजे थोडीशी अशी राईड करून येतो, बाईकवरती असू दे किंवा कारमध्ये असू दे, थोडीशी मनाला शांतताही कुठे ना कुठे भेटतेच. थंडगार हवा आणि मेन म्हणजे या गरमीमध्ये बाहेर पडणं म्हणजे वेगळ्याच प्रकारचं सुख आहे. मी तर मेन हवा खाण्यासाठी बाहेर पडत असते, कारण मला खूप बरं वाटतं. अंधार असतो आणि त्याच्यानंतर मग हवा येत असते चारी साईडने, बरं वाटतं राईड करायला. आणि आता तुम्ही बघितलं असेल मागे अशी थोडीफार अशी आमच्या इकडे डेकोरेशन केलेलं रोडवरती छान दिसत होतं रात्रीच्या वेळेला ते सगळं. चला आता नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये मी तुम्हाला जी बोलली होती की आम्ही एका पॉईंटला गेलेलो फिरायला. तर खूप लहान मुलांना असं आवडण्यासारखं ठिकाण आहे मी तर म्हणते, कारण मोस्ट ऑफ लहान मुलांना मी बघितलं आहे पेट ॲनिमल खूप आवडतात. म्हणजे ते कॅट असू दे, डॉग असू दे, कोणी असू दे, त्यांना खूप आवडतात. माऊसचे घरामध्ये आपण उंदीर पाळतो ते, परत फिश. तर ओळखा बघू मी कुठची गोष्ट करते ती समजलंच असेल तुम्हाला स्टेशन बघून. तर ऑब्व्हियसली आम्ही लोक बघायला आलेलं. ॲक्च्युली आमचा घेण्याचा काहीच प्लॅन नव्हता, पण आमच्या मुली मागे लागलेला की मम्मा तू घे करून एक काहीतरी डॉग नाही तर कॅट. पण ते पॉसिबल नाही आहे, कारण मला खूप भीती वाटते. म्हणजे पेट ॲनिमल कोणतेही असू दे मला खूप भीती वाटते. आणि मला पहिल्यापासून सवय नसल्यामुळे मग मला कसं तरी होतं. ते बघितल्यावरती मला भीती पण वाटते आणि मी साधं त्यांना उचलून
जवळूनसुद्धा नाही घेऊ शकत, कारण पहिल्यापासून सवयच नाही आहे आणि लांबूनच मला बघायला छान वाटतात. तर आज आम्ही डिसाईड केलेलं की ह्यांना सुट्ट्या पण आहेत, तर ह्यांना कुठेतरी आपण फिरवून आणूया. तर कुठे जायचं म्हटल्यावरती चला ह्यांना ज्या गोष्टी आवडतात त्याच आपण जवळून त्यांना दाखवूया. कारण कसं मुलांमध्ये एक असते ना की बाबा या गोष्टीची जर त्यांना आवड असेल तर ती गोष्ट त्यांना दाखवली तर ते अजूनच त्यांचं म्हणजे चांगलं वाटतं त्यांना. त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की चला जाऊया आपण बॉम्बेला, तिथेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्यांना छोटे छोटे पेट ॲनिमल्स दाखवूया. पण तिकडेही गेल्यानंतर जे भयानक दोघीजणी मागे लागलेल्या की विचारायला नको, त्यांना पाहिजेच होतं. पण आपण ते घेऊ नव्हतो शकत. तसं त्यांना आम्ही समजवलं की तुम्ही इथे येऊन नुसतं बघा, आपण इथे फक्त बघायला आलो आहे, तुम्हाला फिरायचं होतं ना, मग आपण फिरतो आहे असं समजा. आणि मग ते जाताना वगैरे त्यांना खूप मजा आली, कारण टॅक्सीमध्ये खूप दिवसांनी बसलेल्या आणि आजूबाजूचं वातावरण होतं तर ते मस्त एन्जॉय करत होत्या. तर आम्ही पोचलो होतो क्रॉफर्ड मार्केटला. तर फर्स्ट सेक्शनच आपल्याला ड्रायफ्रूटचं लागतं, सगळ्यांना माहितीच असेल. तर मग थोडेफार ड्रायफ्रूट्स पण मी तिथून घेतले, चांगल्या क्वालिटीचे मला भेटले तिकडचे ड्रायफ्रूट्स. आणि त्याच्यानंतर मग चालू झालं या लोकांचं एक्सप्लोरिंग. फिश बघ, कुठे माऊस बघ, कुठे रॅबिट बघ, कुठे पॅरेट बघ. खूप बरं वाटलं त्यांना बघून बघून. आणि मी तिथूनची पळत होती की बाबा मला विचारायलाच नको, कारण मला तिथे थांबवतच नव्हतं काय माहिती. पण माझ्या मुलींना हे छोटे छोटे माऊस वगैरे पॅरेट वगैरे बघून एवढी मजा येत होती, एवढी मजा येत होती की त्यांच्या डोळ्यामध्ये तो आनंद एकदम छान असा आम्ही लोकांनी कॅप्चर केलेला. आणि छोटे छोटे माऊस तुम्ही बघतायत किती क्यूट होते ते, पण मला लांबूनच छान वाटतात ते. जवळून मी कधी त्यांना घेणारच नाही. आणि हे तुम्ही बघू शकता रॅबिट, वेगवेगळ्या प्रकारचे रॅबिट आहेत मस्तपैकी तिकडे होते. हे छोटे छोटे पप्पीज बघा किती क्यूट होते, खूप छान होते. खूप खूप मस्त मस्त असे होते. आणि काय काय पप्पीज लोकांना ते लोक एवढं छान ट्रेन करतात ना, म्हणजे सगळंच त्यांना एकदम मस्त असं ट्रेन करून ठेवतात. तर ह्याच्यानंतर इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या कॅट्ससुद्धा बघितल्या. छान होत्या, मस्त होत्या त्या. आणि बऱ्याच एक्सपेन्सिव्हसुद्धा असतात हां. आणि आपण काही बघायला गेलो, डॉग कॅट खूप एक्सपेन्सिव्ह असतात. ही बघा किती मस्तपैकी झोपली आहे, मस्त मस्त. आणि हे जे छोटा पप्पी बघता ना तुम्ही, ह्या दोघीजणी ऑलमोस्ट त्याच्या पूर्णपणे घेण्याच्याच मागे होत्या. आता तुम्ही आम्हाला हे सगळं दाखवलं आहे, आता तुम्ही हे घ्याच. आमच्या दोघांच्या पण मागे लागलेला 50% हिचे पप्पासुद्धा रेडी झालेले. पण माझं तर पहिल्यापासून होतं नाहीच तर नाहीच, नाही आपण सांभाळू शकत, आपण कशाला उगाचच घ्यायचं. जर आपण त्याची काळजीच नाही व्यवस्थित, आपल्याला जमणारच नाही आहे ते घ्यायला, तर आपण का घरी घेऊन जायचं. ते इथेच लांबूनच बघितलेलं बरं. तर हिचे पप्पा असं आतमध्ये त्या शॉपमध्ये आम्हाला तो माणूस घेऊन गेला की बघा आम्ही त्यांना किती छान ट्रेन केलं आहे, की बोलवल्यावरती लगेच आपल्याकडे येतात वगैरे. एवढं छोट्या छोट्या पप्पीजला ते लोक ट्रेन करून ठेवतात, चांगली गोष्ट आहे. आता बघा ही बघा आमची छोटी, हिचं तर एवढा जीव अडकलेला ह्याच्यावरती. हिचा बड्डे पण होता, मग ही बोलली मम्मा पप्पा मला गिफ्ट द्या. आम्ही बोललो की नाही बाबू हे नाही आपण घेऊ शकत. पण ती एवढी छान खेळत होती ना, एवढी छान खेळत होती, खूप बरं वाटत होतं बघून तिच्याकडे. तर हे ठिकाण आम्ही आमच्या मुलींना दाखवायला घेऊन गेलेलो. लहान असताना गेलेल्या त्या, त्याच्यानंतर आत्ता आल्या. त्यांना खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि मग नेक्स्ट डेला मग स्कूलमध्ये गेल्या. स्कूलमधून आल्यानंतर कशा गुड गर्लसारख्या बघा स्वतःचीच सगळी
स्वतःची कामं स्वतःच करत आहेत. कपडे वगैरे धुवायला टाकणे वगैरे. मग त्यानंतर रात्री आम्ही गेलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. एक छोटासा असा ब्रेक आमचा रात्रीचा होतोच होतो. रोज आमची रात्रीची ही राईड होतेच होते. तर कसे वाटतात तुम्हाला माझे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट देखील करा. तर चला आजसाठी इथेच थांबते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय.